नमस्कार. आज आपण एका अशा जगाची सफर करणार आहोत जे बाहेरून जितकं चकचकीत आणि सुंदर दिसतं, आतून तितकंच वेगाने धावत असतं. होय, आपण बोलतोय हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य क्षेत्राबद्दल. हॉटेल मॅनेजमेंटच्या या सविस्तर आढाव्यात आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय, एखाद्या 5 स्टार किंवा लक्झुरी हॉटेलमध्ये पाऊल टाकल्यावर सगळं कसंच अगदी परफेक्ट वाटतं, नाही का? पण या शांत आणि आकर्षक अनुभवामागे नेमकी कोणती यंत्रणा रात्रंदिवस राबत असते? चला तर मग या यंत्रणेचं आणि पडद्यामागील विश्वाचं रहस्य आज उलगडून पाहूया. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या प्रवासात आपण हॉटेल मॅनेजमेंटची ओळख, तिथले महत्त्वाचे विभाग, लागणारं शिक्षण आणि स्किल्स, करिअरचे विविध पर्याय, पगार आणि शेवटी या क्षेत्रातील खरे फायदे आणि आव्हाने या सर्व टप्प्यांवरून जाणार आहोत. तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. हॉटेल मॅनेजमेंट एक छोटीशी ओळख. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त एखादी मोठी इमारत सांभाळणं असा अजिबात होत नाही. तर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि संपूर्ण हॉस्पिटॅलिटी व्यवस्थेचं अगदी बारकाईने केलेलं प्रशासन म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर आलेल्या अतिथींना म्हणजेच पाहुण्यांना सर्वोत्तम सेवा देणं आणि पडद्यामागील सगळा कारभार अत्यंत सुरळीतपणे चालवणं हेच या मागचं मुख्य उद्दिष्ट असतं. हा पूर्णपणे ग्राहकांच्या समाधानावर चालणारा एक जिवंत व्यवसाय आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, हॉटेलमधील प्रमुख विभाग. कोणत्याही मोठ्या हॉटेलचा गाडा प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या चाकांवर धावतो. ती म्हणजे फूड प्रोडक्शन, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस. हे 4ही विभाग एखाद्या इंजिनासारखे एकत्र काम करतात आणि संपूर्ण कामकाजाचे समान खांब आहेत. हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. विचार करा, हाऊसकीपिंग विभाग खोल्यांची स्वच्छता करून एक सुंदर कॅनव्हास तयार करतो. मग किचन आणि शेफ्स म्हणजेच फूड प्रोडक्शन विभाग अन्नाच्या रूपात एक छान कलाकृती घडवतात. फूड अँड बेव्हरेज विभाग तीच कलाकृती रेस्टॉरंटमध्ये किंवा इव्हेंट्समध्ये अतिथींपर्यंत पोचवतो. आणि फ्रंट ऑफिस म्हणजेच रिसेप्शन ग्राहकाच्या आगमनापासून ते निरोपापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचं सुकाणू अगदी उत्तमरित्या सांभाळतं. हे एक अगदी परफेक्ट टीमवर्क आहे. तिसरा टप्पा आहे शिक्षण आणि आवश्यक कौशल्य. या आकर्षक जगात प्रवेश कसा मिळवायचा ते आता पाहूया. यातली सर्वात जमेची आणि मनोरंजक बाजू म्हणजे शिक्षण घेण्याचे अनेक लवचिक मार्ग इथे उपलब्ध आहेत. 10वी किंवा 12वी नंतर अगदी सहजपणे डिप्लोमा, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट म्हणजेच BHM, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज किंवा केटरिंग टेक्नॉलॉजी यापैकी कोणताही मार्ग निवडता येतो. म्हणजे ऑप्शन्स भरपूर आहेत. आणि यासाठी भारतात काही खरोखरच उत्तम संस्था आहेत जे एक भक्कम पाया तयार करतात. विशेषतः इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ज्याला आपण IHM म्हणतो, आणि नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. इथून मिळणारं शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानलं जातं. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. केवळ एखादी डिग्री असणं पुरेसं नसतं. या क्षेत्रात टिकायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर उत्तम संवाद कौशल्य, प्रभावी व्यक्तिमत्व, टीममध्ये काम करण्याची सवय आणि इंग्रजी भाषेवर चांगली पकड हवीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड संयम आणि शिस्त. या गुणांशिवाय या वेगाने धावणाऱ्या उद्योगात काम करणं जवळपास अशक्य आहे. चला, आता चौथ्या टप्प्याकडे वळूया. करिअरच्या विविध संधी. शिक्षण आणि कौशल्य मिळवली, पण पुढे काय? ह्या क्षेत्राची व्याप्ती खरोखरच अफाट आहे. हॉटेल मॅनेजमेंट केलं की फक्त पारंपरिक हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्समध्येच नोकरी मिळते असा एक गैरसमज असतो. पण तसं नाहीये. एअरलाईन्स, जगभर फिरणारी आलिशान क्रूज जहाजे, पर्यटन उद्योग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि मोठ्या रेस्टॉरंट्समध्येही उत्तम संधी असतात. आणि विशेष म्हणजे ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ते स्वतःचं कॅफे किंवा रेस्टॉरंट सुरू करून उद्योजकतेच्या मार्गावरही चालू शकतात. 5वा टप्पा, पगार आणि कमाई. करिअर निवडताना साहजिकच सर्वांच्या मनात येणारा हा सर्वात कुतूहलाचा विषय. चला, याच्या वास्तवावर प्रकाश टाकूया. इथली आर्थिक प्रगती कशी होते हे अतिशय स्पष्टपणे दिसून येतं. सुरुवातीला एक फ्रेशर म्हणून साधारण 15 ते 30 हजार रुपयांपासून सुरुवात होऊ शकते. पण जसा अनुभव वाढतो तशी ही रक्कम 50 हजारांच्या पुढे जाते. आणि एकदा का एक्झिक्युटिव्ह शेफ किंवा मॅनेजर पदापर्यंत मजल मारली की उत्पन्न महिन्याला 1 लाख रुपयांच्याही पुढे सहज जाऊ शकतं. वाढीची ही झेप खरोखरच लक्षणीय आणि प्रेरणादायी आहे, नाही का?
आणि आता शेवटचा 6वा टप्पा, फायदे आणि आव्हाने. ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन या क्षेत्राचं थोडं वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक विश्लेषण करूया. कारण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एका बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर नोकरीच्या संधी, चांगल्या पगाराची क्षमता, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि लोकांशी येणारा सततचा संपर्क हे अत्यंत आकर्षक फायदे आहेत. पण दुसऱ्या बाजूला दिवसाचे अनेक तास उभे राहून काम करावं लागणं, कामाचा सततचा ताण हाताळणं आणि सुट्ट्यांच्या दिवशी किंवा वीकेंड्सलाही ड्युटी करणं बंधनकारक असणं ही काही मोठी आव्हानेही आहेत. हा समतोल समजून घेणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर केवळ एखादी पदवी मिळवली म्हणजे यश हातात पडलं असं होत नाही. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातलं खरं यश हे अथक परिश्रम, कठोर शिस्त आणि संवादातील उत्कृष्टतेच्या भक्कम पायावरच उभं असतं. वेगवेगळ्या विभागांशी जुळवून घेताना आणि कामाचा ताण हाताळताना हीच मानसिकता कामी येते. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. या क्षेत्रातील तो चकचकीत, ग्लॅमरस अनुभव आणि त्यासाठी लागणारी रात्रंदिवस मेहनत यांचा समतोल साधण्याची खरोखरच आपली तयारी आहे का? आयुष्यभरासाठी हे करिअर निवडण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. याच महत्त्वाच्या विचारासोबत आजचा हा सविस्तर आढावा इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा भेटूच. धन्यवाद.